नांदुरा जळगाव जामोद बुऱ्हाणपूर मार्गावरील माणेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळल्याची घटना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी घडली आहे। या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे। जवळपास 50 फूट उंच असलेल्या या पुलावरून भरधाव दुचाकी ही नदीत कोसळली आहे। या पुलाला अनेक वर्षापासून संरक्षण कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत। मात्र अद्यापही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने पुलाला कठडे बसवले नाहीत। त्यामुळे या धोकादायक पुलावरून अनेक प्रवासी वाहनांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे। शेतातील काम आटपून घरी जाताना पूर्णा नदीच्या पुलावरील खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने एक तरुण पुलावर तर दुसरा पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नांदुरा जळगाव जामोद रस्त्यावरील येरडी येथे दिनांक 25 फेब्रुवारी रविवार दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली आहे। दोघेही येरडी येथीलच रहिवासी असून अविवाहित असल्याचे बोलले जात आहे। यामध्ये येरडी गावातील धनंजय मुकुंद वय वर्ष 26 व विलास जुनारे वय वर्ष 27 हे दोघं युवक गोळेगाव येथील शेतात कामासाठी गेले असता दुपारी ते येरडी येथे परत येत होते। त्यावेळी गावालगतच्या जळगाव जामोद हद्दीतील पूर्णा नदीच्या जुन्या पुलावर असलेल्या खड्ड्यातून त्यांची दुचाकी घसरली आहे। त्या अपघातात धनंजय हा पुलावरून नदीतील पाण्यात पडलाय तर विलास पुलावरच पडल्याची माहिती आहे। अपघात झाल्यानंतर लगेच माणेगाव येथील तरुणांनी धनंजयला नदीपात्रातून बाहेर काढले। त्यावेळी तो बोलत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। त्या दोघांनाही नांदुरा येथे दवाखान्यात नेण्यात आले, मात्र धनंजयचा रस्त्यातच मृत्यू झालाय तर विलासला खामगावातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले। तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। दोघांचेही अजून लग्न झालेले नव्हते, तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे। कुटुंबात वृद्ध आई वडील आहेत। पुढील तपास जळगाव जामोद पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल मोहाडे हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, जळगाव। माणेगावातील पूर्णा नदीच्या पुलावरती आज 2 युवक मोटरसायकल स्वारांचा जो पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पडून त्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तसेच एखादी प्रकृती गंभीर आहे। निश्चितच या पूर्णा नदीच्या पात्राला सुरक्षा कठडे असते तर आज ही एवढी मोठी घटना घडली नसती। आज या युवकांचे नाहक जीव गेले नसते। यामागे या नॅशनल हायवे क्रमांक 161H चे अधिकारी तसेच या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम ज्या ठेकेदाराकडे दिलेले आहे, निश्चितच त्याच्या चुकीमुळे झालेला आहे। तेव्हा या अधिकारी व या ठेकेदारावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये हा माझा त्यांना प्रश्न आहे। तसेच या हायवेला अनेक ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे दररोज कुठे ना कुठं कुणाला आपल्याला किड्यामुंग्याप्रमाणे नाहकपणे आपले जीव गमवावे लागत आहे। परंतु याकडे प्रशासन कुठल्याही प्रकारानं गांभीर्यानं घेताना दिसत नाही आहे। आज या पुलाला जर सुरक्षित कठडे असते तर निश्चितच हा अपघात टाळता आला असता। तसेच या रस्त्याला या पुलाच्या लागूनच एक खूप मोठा पूल निर्मितीचं काम हे अनेक वर्षापासून चालू आहे आणि ते प्रलंबित आहे। त्याच्या मागून झालेले पुलाचे काम पूर्ण होऊन ते लोकांच्या वाहतुकीसाठी सुरू झालेलं आहे, परंतु निश्चितच आज अनेक वर्षापासून त्या पुलाची वाहतूक अद्यापही प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली नाही। त्यामुळे जो अरुंद हा पूल आहे आणि याला कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे इथे अनेक अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे। तेव्हा प्रशासनाने वेळीच आता जागे होऊन या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी। निश्चितच अशा घटना जर पुढे घडत राहिल्या तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनापासून उद्भवलेल्या परिस्थितीत प्रशासन जबाबदार आहे। तसेच या स्थानिक लोकप्रतिनिधी मलकापूर आणि जळगाव जामोद तसेच या जिल्ह्याचे खासदार यांना माझी विनंती आहे की आपण या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन जो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जो लोकांना जीव जाण्यासाठी जो पूल ठरत आहे त्या पुलाच्या बाजूला जो नवनिर्मित पुलाचं तात्काळ लोकांच्या सेवेत सुरू करावं अशी माझी विनंती आहे।